तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मराठी यूट्यूबर या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, कमीत कमी 6 महिन्याच्या नंतर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त एक यूट्यूबर म्हणूनच नाही, पण जे लोक इंटरनेटचा वापर करतात त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, सध्या एक काळ होता पहिला की तेव्हा आपण आपले यूट्यूबचे व्हिडिओ 360 पिक्सल किंवा 480 पिक्सल या क्वालिटीवर बघत होतो मित्रांनो, पण आता फुल HD आणि 4K या क्वालिटीशिवाय कुणी व्हिडिओ बघत नाही। सगळीकडे 5G नेटवर्क आलेलं आहे, पण यूट्यूबर मित्रांसाठी जे गेमची लाईव्ह स्ट्रीम करण्याची ज्यांची इच्छा आहे किंवा 4K व्हिडिओ अपलोड करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना इंटरनेटची स्पीड आणि इंटरनेटचा वापर हा कमी प्रमाणात मिळतो कंपनीकडून, तर त्यांच्यासाठी उपाय म्हणून आजचा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ एअर फायबर याचा रिव्ह्यू आणि याची स्पीड टेस्ट किती आहे, याचं आपण प्लॅन कशी घेऊ शकतो, इन्स्टॉलेशन कसं करायचं आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला जे सुरुवातीला अप्लाय करावं लागतं की आपल्या लोकेशनला ते बसवतील की नाही, हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, मी स्वतःसुद्धा जिओ एअर फायबर आमच्या घरी बसवलेलं आहे, तर मी माझा अनुभवसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर आता पुढचा जो व्हिडिओचा पार्ट आहे त्याला तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण खूप कामाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की आता जिओ एअर फायबरसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचे ते आपण सर्व बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरून किंवा माय जिओ ॲपमधून किंवा कम्प्युटर लॅपटॉपच्या क्रोमवरती यायचं आहे। मित्रांनो, क्रोमवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे जिओ एअर फायबर। जिओ एअर फायबर सर्च केल्याच्या नंतर हे बघा, सगळ्यात पहिले वेबसाईट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। त्या वेबसाईटला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे समोर काही गोष्टी दिसतील। यानंतर तुम्हाला आता याच्यात दाखवतो जिओ एअर फायबरमध्ये तुम्हाला काय काय मिळू शकतं मित्रांनो। त्यानंतर हे बघा, अशा प्रकारचा तुम्हाला याच्यामध्ये एक सेटअप बॉक्ससुद्धा मिळणार आहे। मित्रांनो, ह्या सेटअप बॉक्स पूर्णपणे तुम्हाला वापरण्यासाठी फ्री मिळणार आहे, तर 800 पेक्षाही जास्त याच्यामध्ये चॅनल आपल्याला बघायला मिळतील। क्या बात है सर, क्या बात है सर। मित्रांनो, 15 पेक्षाही जास्त OTT सबस्क्रिप्शन याच्यामध्ये फ्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अनलिमिटेड वायफाय घरासाठी दिलेलं आहे आणि डिव्हाइस म्हणजे हे सगळ्या ज्या वस्तू आहे या तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे, फक्त तुमचे जो प्लॅन आहे त्याचेच पैसे तुमच्याकडून घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जिओ एअर फायबरमध्ये 2 प्रकारची जिओ एअर फायबर आहे, एक जिओ एअर फायबर आहे आणि जिओ एअर फायबर मॅक्स आहे। तर याच्यामध्ये स्पीडचा आणि पैशाचा फरक आहे, तर आपल्या खिशाला परवडणारा आपण एअर फायबर सध्या इथं बुक करणार आहोत। ये बड़ी अच्छी बात कही आप, कारण तसं पण तुम्हाला प्लॅन मी दोन्हीचे पण दाखवतो। मित्रांनो, हे बघा, सगळ्यात पहिलाचा स्टार्टिंग प्लॅन जो आहे तो 599 रुपये प्लस GST। पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कमीत कमी 6 महिन्यांचा प्लॅन आपण घेऊ शकतो किंवा 12 महिन्याचा प्लॅन घेऊ शकतो। हे बघा, इथं दिलेलं आहे 6-12 मंथ्स प्लॅन अवेलेबल फॉर न्यू कस्टमर्स, म्हणजे नवीन ग्राहकांसाठी 6 किंवा 12 महिन्याचा प्लॅन इथे उपलब्ध आहे। तर हा प्लॅन आहे 599 रुपये प्लस GST, म्हणजे 18% GST याच्यामध्ये तुम्हाला ॲड करून नंतर तुमच्या बिलमध्ये ॲड होणार आहे। तर मित्रांनो, याच्यात तुम्हाला काय काय मिळतं ते आपण आता बघूया। तर दर महिन्याला तुम्हाला 1000 GB डाटा, इंटरनेट डाटा यामध्ये मिळणार आहे। जसं आपल्या मोबाईलमध्ये 1.5 GB 2 GB आपल्याला मिळतो, तसं याच्यामध्ये एका महिन्यासाठी 1000 GB मिळणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इंटरनेटची स्पीड जी आहे ती 30 MB पर सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये 30 MB डाटा आपण ट्रान्सफर करू शकतो इंटरनेटवर, अशा प्रकारची याच्यामध्ये स्पीड आहे। त्याच्यानंतर इथं खाली जर बघितलं व्ह्यू डिटेलमध्ये, तर इथे तुम्हाला हे बघा 30 दिवसांचा हा तुमचा बिल सायकलिंग महिना असणार आहे। त्याच्यानंतर 30 Mbps पेक्षाही जास्त याच्यामध्ये स्पीड आहे, 1000 GB डाटा याच्यामध्ये मिळणार आहे, 800+ TVचे चॅनल मिळणार आहे आणि सबस्क्रिप्शन जर बघितलं तर जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, डिझनी प्लस, हॉटस्टार आणि झी5, यूट्यूब अशा खूप सारे ॲप्स याच्यामध्ये फ्री टू यूज आपल्याला मिळतात। हे सबस्क्रिप्शन ऑलरेडी मिळतं आपल्याला डिझनी प्लस, हॉटस्टार आणि जिओ सिनेमा। याच्यानंतर मग आता तुम्ही IPL किंवा वर्ल्ड कप एकदम इझिली याच्यामध्ये बघू शकता, कोणतेही अतिरिक्त पैसे न देता। मित्रांनो, दुसरा जो प्लॅन आहे तो 899 प्लस GST आहे। हा प्लॅन मी स्वतः घेतलेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आमचं इन्स्टॉलेशन कसं झालं ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि स्पीड टेस्ट पण शेवटला करून दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका। तर मित्रांनो, हा प्लॅन मी 6 महिन्यासाठी घेतलेला होता। तर याचे हे बघा, याच्यामध्ये पैसे जास्त, याच्यामध्ये पण 1000 GB आपल्याला मिळतं, फक्त याच्यामध्ये स्पीड जी आहे 100 Mbps आहे आणि OTT जे मागच्या प्लॅनमध्ये 599 तेच सगळे OTT याच्यामध्ये मिळतात। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा जो प्लॅन आहे तो 1199 प्लस GST। तर हा प्लॅन तुम्हाला 6 महिने किंवा 12 महिन्याचा मिळतो। याच्यामध्ये सुद्धा 1000 GB आहे, याच्यामध्ये स्पीड पण 100 Mbps आहे। पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नेटफ्लिक्स बेसिक्स आणि Amazon प्राईम लाईट हे 2 सबस्क्रिप्शन तुम्हाला जास्त बघायला मिळते, त्याच्यामुळे हा एंटरटेनमेंट प्लॅन आहे आणि हा तुम्हाला जास्त थोडासा महाग पडणार आहे। तर मित्रांनो, इथं जिओ एअर फायबर मॅक्स पण आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 1499 प्लस GST, याच्यामध्ये पण
हे सबस्क्रिप्शन तेवढेच, पण याच्यामध्ये स्पीड जी आहे 300 MBPS आहे. हा 2499 वाला प्लॅन, याच्यामध्ये 500 MBPS आहे. आणि हा टोटल 3999 रुपयाचा प्लॅन आहे. याच्यामध्ये 1 GB पर सेकंडची स्पीड आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, हे जर तुमची काही मोठी कंपनी असेल किंवा खूप जास्त इंटरनेटचा वापर तुम्ही करता, तर हे तुम्ही जिओ एअर फायबर मॅक्ससुद्धा घेऊ शकता. पण सध्या जिओ एअर फायबर तुमच्यासाठी बेस्ट आहे. मित्रांनो, हे बघा, जो सेटअप बॉक्स आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा इंटरफेस त्याच्यामध्ये बघायला मिळतो इंटरफेस. त्यानंतर मित्रांनो, जे जिओ TV प्लस हे खूप सारे याच्यामध्ये ॲप आहे, ते सुद्धा तुम्ही चालू शकता. त्यानंतर मित्रांनो, हे बघा, हे डिजिटल रिमोट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ह्या रिमोटमध्ये गुगल असिस्टंट सारखे खूप सारे फीचर आहे. याच्यामध्ये माईकवर जर आपण बोललं की एखाद्या गाण्याचं नाव, तर ते ऑटोमॅटिक प्ले होऊन जातं. झिंगाट साऊंड. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे 4 शॉर्टकट बटन आहे. डिझनी प्लस, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा, यूट्यूब, क्विक ॲक्सेस म्हणून याच्यामध्ये बटणं दिलेले आहे मित्रांनो. आणि जिओचं म्हणणं आहे परफेक्टेड फॉर इंडियाज वायफाय नीड. होम ब्रॉडबँड म्हणजे घरासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, तुमच्या घरावर आउटडोअर डिव्हाइस एक बसवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर वायफाय राउटर आहे. आणि हा इकडे सेटअप बॉक्स आहे, तो अर्धा कटलेला आहे. तर हा सेटअप बॉक्स म्हणजे ओरिजिनलमध्ये पूर्ण इथं अर्धा कटलेला आहे सेटअप बॉक्स. कैसा लगा मेरा मजाक? तर मित्रांनो, हा सेटअप बॉक्स तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसायला मिळणार आहे. तर चला आता आपण बघूयात की याची बुकिंग आपल्याला कशी करायची. मित्रांनो, हे बघा, सगळ्यात वरतीच आपल्याला ऑर्डर नावाचं बटन होतं. याच्यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, आपल्याला इथं आपली डिटेल भरावी लागते. डिटेल भरवण्यासाठी हे बघा, आपण आपला मोबाईल नंबर इथे टाकू, आपला पिनकोड इथं टाकू, आपला रजिस्ट्रेशन ॲड्रेस जो असतो तो रजिस्ट्रेशन ॲड्रेस मित्रांनो आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर फ्लॅट नंबर किंवा घर नंबर आणि आपलं नाव टाकून इथं आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, दुसरं जे याच्यानंतर येणार आहे तो मॅप येणार आहे. या मॅपमध्ये काही नाही, एकदम इझी आहे. ह्या मॅपमध्ये इथून मायनस करून घ्यायचं आपलं घर, आपल्याला आपलं गाव आणि आपलं घर, आपलं शहर आपल्याला इथं शोधायचं आहे. आणि हा जो ब्लू पॉईंट आहे मॅपचा, तो आपल्या गावावरती नेऊन ठेवायचा आहे. हे बघा, आता मी माझं घर जिथं असेल तिथं अंदाजे हा नेऊन ठेवतो आणि कन्फर्म नावाचं बटन दाबतो. कन्फर्म बटन दाबल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येणार आहे. मित्रांनो, OTP टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपल्याला हे पेज दिसतं. हे पेज दिसल्यावर इथं बघा, सुरुवातीला लिहून आलेलं आहे ग्रेट चॉईस, कॉंग्रॅच्युलेशन्स, पे 1000 रुपये इन ॲडव्हान्स. मित्रांनो, जेव्हा पण आपण बुकिंग करतो त्यावेळेस आपल्याला 1000 रुपये ॲडव्हान्समध्ये द्यावे लागतात. त्याच्यानंतर बाकीचे जे पैसे ते इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला द्यावे लागतात. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघा, तुम्ही जो पण प्लॅन घेसाल, समजा 6 महिन्यासाठी घेतला तर 899 गुणिले 6 आणि प्लस 18% हे तुमची टोटल रक्कम आहे. त्याच्यामधून तुम्ही 1000 रुपये इथं भरलेले ते मायनस होतील आणि नंतर इन्स्टॉलेशनच्या वेळेस बाकीचे पैसे द्यावे लागतील, तेव्हा तुमचं इन्स्टॉलेशन होईल. आणि 6 महिने पैसे द्यायच्यानंतर मग काम नाही, त्याच्यानंतर बिल ऑटोमॅटिक चालू होईल. तर मित्रांनो, हे बघा, प्ले 1000 ॲडव्हान्स फुल्ली ॲडजस्ट टिल द फायनल पेमेंट, म्हणजे हे 1000 रुपये ॲडजस्ट होणारे तुमचे ॲडव्हान्स दिलेले फायनल पेमेंटमध्ये. त्यानंतर आता सध्या एक ऑफर चालू आहे, 1000 रुपये कॅशबॅक व्हाउचर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रायोरिटी इन्स्टॉलेशन विदिन 48 घंटे, म्हणजे 2 दिवसाच्या आत तुमचं इन्स्टॉलेशन होऊन जाणार आहे. गॅरंटीड इन्स्टॉलेशन ऑर मनी बॅक, जर इन्स्टॉलेशन काही कारणास्तव झालेलं नाही तर तुमचे पैसे तुम्हाला वापस मिळून जातील. तर मित्रांनो, हे बघा, इथे सुद्धा तुमची जे प्लॅन आहे याची सगळी डिटेल इथं दिलेली आहे. काय काय या प्लॅनमध्ये तुम्हाला शिल्लक भेटणार आहे. OTT सबस्क्रिप्शन 13+3, तर 899मध्ये 3 एक्स्ट्रा OTT ॲड केलेले, हे पण इथं अपडेट झालेले आहे. सगळ्यात जो मोठा प्लॅन आहे तो 1199, त्यानंतर 899, त्यानंतर 888 आणि 599. हे एक नवीन प्लॅन 888 रुपयाचं इथं आलेला आहे, तो सुद्धा इथं ॲड झालेला आहे. मित्रांनो, हे बुक करण्यासाठी आपल्याला पे अँड बुक जिओ एअर फायबर यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं जिओ फायनान्स, UPI, गुगल पे, फोनपे अशा प्रकारे तुम्ही 1000 रुपये इथे देऊन तुमचं जिओ एअर फायबर बुक करू शकता. त्यानंतर जर तुम्ही हे पेमेंट केलं, तुमचा ॲड्रेस ते सगळं व्हेरीफाय होईल. त्यानंतर जिओची टेक्निशियन टीम तुमच्या घरी येणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये इंजिनियर लोक असतात, ते लोक तुमच्या घरी येऊन चेक करतील की तुमच्या लोकेशनवर खरं इंटरनेटची स्पीड आहे का, किंवा कोणता प्लॅन तुम्ही घ्याल हे तुम्हाला देखील ते सजेस्ट करू शकता. जर तुझे 100 MBPSची स्पीडने आली तर ते 30 MBPSचा प्लॅन तुम्हाला सजेस्ट करतील. त्यानंतर तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणता प्लॅन घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा प्लॅन घेऊन व्यवस्थितरित्या इन्स्टॉलेशन करून घेऊ शकता. 1000 रुपये ॲडव्हान्स द्यावं लागणार आहे, त्यामध्ये 18% GST आहे. आणि हे एवढं सगळं असतानाही तुम्हाला 6 महिन्याचा प्लॅन एकत्रच घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर बाकीचं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पुढे आता आपण बघूया की आपल्या घरामध्ये इन्स्टॉलेशन कसं होतं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आहे आउटडोर युनिट. आणि आउटडोर युनिट तुमचं टावर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आउटडोर युनिट बसवण्यात येतं. तर हे बघा, समोरच इकडं टावर दिलेलं आहे. याच्यामध्ये जिओची 5G टेक्नॉलॉजीची कनेक्टिव्हिटी आहे. तर इथंच हे आमचं आउटडोर युनिट यांनी बसवलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे इथं केबल थ्रो हे कनेक्शन केलेलं आहे. हे केबल पलीकडून येऊन इथं सरळ हे कनेक्शन
आमच्या स्टुडिओमध्ये जातं आणि तिथं राउटर बसवण्यात आलेले. आता आपण सरळ तिथं जाऊया. तर मित्रांनो या इथं बघा, हे ते बाहेरून आलेलं वायर आहे आणि इथं आपल्याला हे जे राउटर बघायला मिळेल मित्रांनो, Wi-Fi 6 टेक्नॉलॉजीचं खूप जास्त अंतर हे कव्हर करतं. हे राउटर आपल्याला बघायला मिळेल आणि त्या राउटरच्याच वर त्याचं पॉवर अडॅप्टर मित्रांनो ठेवलेलं आहे. आणि हे सगळं एका याच्यातून जर करंट या सगळ्या वस्तूला दिलं तर या दोन्ही वस्तूला या ठिकाणी करंट भेटतंय मित्रांनो. तर हे आणि इथरनेटच्या साहाय्याने हे बघा मी कम्प्युटरमध्ये केबल लावलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की सेटअप बॉक्स कसा कनेक्ट केलेला आहे. तर मित्रांनो हे बघा, आता या टीव्हीला आपण सेटअप बॉक्स कनेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये मेन खासियतची गोष्ट म्हणजे रिमोट आहे मित्रांनो. या रिमोटला कोणतंही ऑप्शन हे नाही आहे. ही रिमोट ब्लूटूथनं कनेक्ट होतं, त्याच्यामुळे ही रिमोटची दिशा आपण कोणत्याही ठिकाणी ठेवली तर आपलं रिमोट काम करतं. मित्रांनो हे बघा, आता या टीव्हीला आपण इंटरनेट कसं देऊ शकतो, तर याच्यामध्ये वायफाय आणि इथरनेट हे दोन्ही ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं. तर सध्या आम्ही वायफायने कनेक्ट केलेले आहे. हे बघा इथं वर्किंग फाईन आपल्याला लिहून आलेले आहे. मित्रांनो हे बघा, जिओ टीव्ही प्लस इथं आपल्याला ऑप्शन दिसेल. एकच नंबरला जिओ टीव्ही प्लस आहे. याच्यामध्ये जर गेलं तर आपल्याला हे बघा इथं जिओ टीव्ही प्लस काही क्षणामध्ये चालू होईल आणि डिजिटल टीव्ही इथं आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो हे बघा, सगळ्या प्रकारचे न्यूजचे चॅनल असो, कलर HD असो, सोनी चॅनल असो, सगळे चॅनल इथं फ्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे फ्रीमध्ये नाहीये, पण याचे आपल्याला अतिरिक्त पैसे द्यायची गरज नाही, तर हे आपल्यासाठी फ्रीच झालेले. मित्रांनो त्याच्यानंतर खाली जर आपण घेतलं तर अजून आपल्याला हे बघा जिओ सिनेमा बघायला मिळेल. लाईव्ह टीव्ही हे आपण दुसरं आपला अँटेना कनेक्ट करून चालू शकतो, पण याच्यामध्ये अँटेनाची काही गरज नाही कारण सगळं इंटरनेटवरच चालतं. मित्रांनो दुसरं म्हणजे जिओ सावन आहे, जिओ गेम्स आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर याच्यामध्ये गेम सुद्धा खेळू शकता. माय जिओ ऍप सुद्धा याच्यामध्ये आहे. जिओ फोटोज आहे. त्याच्यानंतर खाली बघा डिस्नी प्लस, हॉटस्टार, याच्यामध्ये नेटफ्लिक्स आहे, प्राईम व्हिडिओ, युट्यूब आहे. हे बघा मी युट्यूब तुम्हाला चालू करून दाखवत होता. आता युट्यूबवर जर आपल्याला काही व्हिडिओ प्ले करायचे असेल तर आपल्याला इथं सर्च करण्याची जास्त काही गरज नाही. आपण या माईक मध्ये जर म्हणलं झिंगाट साऊंड, मित्रांनो माईक मध्ये जर आपण म्हणलं आता मी झिंगाट गाणं म्हणलं तर हे बघा आता इथं ऍड लागली आणि ऍड संपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक गाणं प्ले होऊन जाणार. त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघा इथं ZEE5 आहे, सोनी लिव्ह आहे, बरेचसे सबस्क्रिप्शन यामध्ये डिस्कवरी प्लस सुद्धा आहे. आता मी इथं एखादा न्यूजचं चॅनल लावून आपण आपल्या स्पीड टेस्ट कडे वळणार आहे. हे बघा आता इथं एक डिव्हाइस चालू आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण लावून ठेवू. मित्रांनो आता मी माझ्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला याची स्पीड टेस्ट करून दाखवतो. हे बघा आज तक चॅनल इथं लावलेलं आहे. तर चला आता आपण स्पीड टेस्ट करूया. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की इन्स्टॉलेशन कशा प्रकारे झालेलं आहे. तर आता आपण बघूया की खरंच जिओ एअर फायबरची स्पीड किती येते. तर स्पीड टेस्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, टॅबलेटवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, टीव्हीवर कशातही असो तुम्हाला गुगलवरती जायचे. गुगलवरती गेल्याच्या नंतर सगळ्यात विश्वसनीय स्पीड टेस्ट करण्याचं यंत्र किंवा सॉफ्टवेअर म्हटलं जातं ते म्हणजे okla.com. तर इथं ओकला तुम्हाला सर्च करायचंय. ओकला सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो पहिली वेबसाईट त्यांची येत असते. पहिल्या वेबसाईटवर आपण जाऊयात. पहिल्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो हे बघा इथे गो नावचं ऑप्शन आपल्याला दिसतं. या गो वर आपण क्लिक करूयात आणि आपल्याला आपले डाउनलोड, अपलोड स्पीड आणि आपले पिंग, जिटर ह्या सगळ्या इंटरनेटच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. चला सुरू करूयात. तर मित्रांनो मी आता स्पीड टेस्ट केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही सध्या तर स्पीड चालू होती. तर मित्रांनो सुरुवातीला डाउनलोड स्पीड हे बघा आपल्याला 100चं माझा प्लॅन आहे, 899 रुपयाचा प्लॅन आहे 100 MBPSचा. तर मला स्पीड किती मिळते ते आता आपण बघा. सुरुवातीला तर 100च्या वर गेलेलं होतं, पण आता घरामध्ये टीव्ही चालू असेल किंवा कोणीतरी मोबाईलवर यूज करत असेल म्हणून ही स्पीड कमी. तर मित्रांनो जी डाउनलोड स्पीड आहे 15.12 अशी आपल्याला भेटलेली आणि अपलोड स्पीड तर कायम 100च्या वर राहते. आता बघूयात काय मिळेल. मित्रांनो अपलोड स्पीड सुद्धा आपल्याला 99. तर मित्रांनो 98.63 अशी आपल्याला अपलोड स्पीड भेटलेली. म्हणजे आपण जर युट्यूबवर काही व्हिडिओ अपलोड लावले तर एकदम जलद गतीने आपले व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर मित्रांनो हे बघा डाउनलोड स्पीड 95ची आणि अपलोड स्पीड 98ची, म्हणजे फक्त 4-5 MBचा फरक आहे, बाकी काही नाही. आणि पिंग जर बघितली तर 53ची पिंग इथं आहे. तसं तर ऍक्च्युली कम्प्युटरमध्ये जास्त दाखवतोय, पण जेव्हा पण आपण मोबाईल गेम खेळतो PUBG वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला पिंग 20ची 25ची अशी बघायला मिळतं. तर गेमिंगसाठी खूप चांगलं आहे, स्ट्रीमिंगसाठी खूप चांगलं आहे. मित्रांनो ही जे तुम्ही 4K व्हिडिओ अपलोड करणार किंवा हाय क्वालिटीचं कंटेंट तुम्हाला वॉचिंग करायचं आहे
तर यासाठी खूप कामाचं जिओ एअर फायबर आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी बसू शकता. आमच्या घरी पण 4-5 मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सगळं चालतं, तरी पण आमच्याकडून 1000 GB संपत नाही. तर मित्रांनो, फायनली माझं मत काय मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्ही जिओ एअर फायबर घरी बसवा किंवा नाही. पहिली गोष्ट तर मित्रांनो, जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर या 2 वेगळ्या गोष्टी आहे. कारण जे नॉर्मल ऑप्टिकल फायबर केबलने असतं त्याच्यामध्ये आपल्याला स्पीड एकदम कंटिन्यू स्पीड मिळते, पिंग पण चांगली मिळते आणि ड्रॉप होत नाही स्पीड. पण हे जिओ एअर फायबर आहे मित्रांनो. मोबाईल नेटवर्क जसं काम करते, इंटरनेट, त्या प्रकारे हे जिओ एअर फायबर काम करत असतं. यामध्ये कधीही आपल्या टॉवरला जर प्रॉब्लेम आला तर आपल्या नेटवर्कला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता स्पीड ओके, पण काही ठिकाणी असं होतं की स्पीड खूप कमी येते किंवा बंद होऊन जातं आणि इंटरनेट काम करत नाही, कधी फास्ट गतीने काम करत नाही. तर ह्या सगळ्या काही अशा गोष्टी आहे. तर ह्या तुम्ही बघा, जर तुमच्या एरियामध्ये ऑप्टिकल फायबर केबल नसेल तर नक्कीच तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. खूप छान आहे. मला पण सुरुवातीला थोडा स्पीडचा प्रॉब्लेम आलेला होता. सुरुवातीला म्हणजे आताच अपलोड स्पीड खूप कमी येत होती, पण माझा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. हे स्पीड टेस्टमध्ये जास्त दिसतं, पण ॲक्च्युअलमध्ये एवढी स्पीड नसती, हे तुम्हाला पण माहिती आहे. MBPS जर 100 MBPSचा प्लॅन आपण घेतला तर ॲक्च्युअल स्पीड आपल्याला 12 MBPSची भेटते. म्हणजे जो ओरिजिनल डाटा जो असतो आपला, आता आपण एखादा फोटो जर क्लिक केला 12 MBचा तर तो 1 सेकंदमध्ये ट्रान्सफर होऊन, याचं वेगळं गणित आहे, ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर जिओ एअर फायबरबद्दल काही प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नांचं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मित्रांनो, व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मराठी लोकांसाठी आपण रोज नवीन असे व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.